नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 3 मधील 192 ते 201 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. श्रीकृष्ण परमात्म्याने अत्यंत सरळ सोप्या शब्दात उघडपणे कर्म करण्याविषयी सांगताना एक मार्गदर्शन केलंय की कर्म, उचित कर्म ज्याच्यामध्ये आपलं हित आहे, यथायोग्य काय आहे, योग्य अयोग्य काय आहे, ह्याचा विचार करून अगदी बिनधास्तपणे कर्म करावं. पण कर्म करत असताना आपली वृत्ती मात्र आत्मस्वरूपाशी स्थिर ठेवावी. म्हणजेच काय तर आपल्या वृत्तीला, आपल्या मनाला हा बोध कायम करून द्यावा, आठवण ठेवावी की मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, माझ्याकडून हे कर्म घडतंय, पण ह्या कर्माचा कर्ता मी नाही. त्यामुळे कर्तृत्व अहंकार स्वतःकडे घेऊ नये आणि आपली चित्तवृत्ती परमेश्वराच्या चरणी ठेवावी आणि अगदी मुक्तपणे बिनधास्तपणे कर्म करावं. ते कर्म सहजपणे परमेश्वराला अर्पण होतं आणि कर्मामध्ये असून सुद्धा त्या साधकाकडून कुठलंच कर्म घडलं नाही, कर्मबंधनात तो पडला नाही, हे परमेश्वर उघडपणे सांगतायत आणि तसं आश्वासनही देतायत. श्रीकृष्ण म्हणतात, हे अनुपरोध मत माझे, जिही परमादरे स्वीकारीजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठीजे धनुर्धरा. तेही सकळ कर्मी वर्ततू, जाण पाम कर्म रहितू, म्हणून हे निश्चितू करणीय गा. अर्थात श्रीकृष्ण म्हणतायत की अरे अर्जुना, हे माझं जे मत आहे ना, जे मार्गदर्शन मी तुला केलंय, त्याविषयी अत्यंत आदरभाव, त्याविषयी अत्यंत श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे जे कर्म करतील, जे आचरण करतील, ते कर्म करत असून सुद्धा सर्व कर्मबंधनातून मुक्त आहेत, असे खुशाल समज, असे खुशाल समज. म्हणून हे निश्चितू करणीय गा. आणि हे मी स्वतः सांगतोय, म्हणून अशा प्रकारेच कर्म करावं, हे तू खात्रीपूर्वक लक्षात घे. पण हे सांगतानाच त्याचा जो विरोधाभास आहे तो सुद्धा स्पष्टपणे सांगतायत आणि सर्व साधकांना सावध करतायत. साधकांना सावध करताना म्हणतायत, ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अवघेरुनी ओसंडिती. ज्ञानोबारायांनी ह्या ठिकाणी प्रकृती मंतू हा शब्द वापरलेला आहे. ना तरी प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी. माऊली, ह्याचाच अर्थ असा आहे की कर्म जे घडतं ते कर्म प्रकृतीच्या आधारे घडतं, प्रकृतीकडून घडतं. आणि प्रकृतीकडून कर्म कसं घडतं तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभूत, मन, बुद्धी, अहंकार, सत्व, रज, तम हे 3 गुण, या सर्वांच्या साहाय्याने चैतन्याच्या आधारावर प्रकृतीकडून हे कर्म घडतं. पण ह्या ठिकाणी ते चैतन्य मात्र पूर्ण साक्षी भावाने असतं. ते फक्त ह्या घडणाऱ्या गोष्टींकडे बघत असतं. परंतु जर का साधक प्रकृती मंतू झाला, म्हणजे त्यांनी स्वतःला प्रकृतीला स्वाधीन करून दिलं, म्हणजेच मी आत्मस्वरूप नसून मी देह आहे आणि म्हणून या देहाच्या इंद्रियांचंच कोडकौतुक केलं, देहाचेच लाड पुरवले आणि माझ्या या मताकडे दुर्लक्ष केलं, ना तरी
प्रकृती मंतू होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मता उभेरुनी ओसंडिती. आणि कर्म कर, पण चित्त वृत्ती आत्मस्वरूपी राहू दे. हे माझं जे मत आहे त्या मताचा जे अवहेर करतील, अनादर करतील, जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुनी देखिती, का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे. ह्या माझ्या बोलण्याकडे जे दुर्लक्ष करतील, माझ्याकडून हे बोललं गेलेलं जे वाक्य आहे, जे सूत्र आहे, ते मला पूर्ण ब्रह्म न समजता ह्या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतील आणि हे बोलणं म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचं बोलणं आहे असं समजतील आणि माझ्या या मताचा अनादर करतील. या मताचा अनादर करत आपणच देह आहोत ह्या मताचीच जे पुष्टी करतील ते मोह मदिरा भ्रमले, विषय विखे घारले, अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत माने. काय उघडपणे ज्ञानोबारायांनी हे सांगितलंय की श्रीकृष्ण परमात्म्याच्या ह्या मार्गदर्शनाकडे जे दुर्लक्ष करतील, ज्यांनी दुर्लक्ष केलं, जे वादविवादात पडले, काही नाही. त्यांच्या बाबतीत थोडक्यात काय घडलंय तर मोहरूपी मदिरा, दारू पिऊन त्यांची बुद्धी भ्रमिष्ठ झालेली आहे. विषयरूपी विष, अहो देहाचेच लाड केले की काय होणार दुसरं. विषयरूपी विष शरीरात भिनलं जाणार आणि ते पुरुष, तो जीव अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत माने. आणि असा जीव अज्ञानरूपी चिखलात फसलेला आहे ह्या बाबतीत बिलकुल संशय नाही. हे उघडपणे ज्ञानोबाराय सांगतात. हे सांगताना अर्थात आपल्या मनात हे ठसावं म्हणूनच दृष्टांताचा आधार घेतात आणि म्हणतात, देखे शवाच्या हाती दिधले, जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंदा पाहले प्रमाण नोहे, का चंद्राचा उदयो जैसा, उपयोगा न वचे वायसा, मूर्खा विवेकू हा तैसा, रुचेल ना. आपण केलेल्या मार्गदर्शनाच्या विरोधी जे आहे, उपहासात्मक जे आहे, ज्याच्यामध्ये साधकाचं अकल्याण आहे, हे सांगण्यासाठी ज्ञानोबारायांनी या ठिकाणी जास्त ओव्यांची रचना केलेली आहे. त्यावरूनच त्यांची तळमळ आपल्याला दिसते. साधकांनी सावध राहण्याची कळकळ आपल्याला दिसून येते आणि त्यासाठी हे वेगवेगळे दृष्टांत ते देतात. अहो प्राण निघून गेलाय, नुसतं शरीर पडलंय आणि जी व्यक्तीने प्राण सोडलेत त्याचं फक्त शव पडलेलं आहे. त्या व्यक्तीला एखादं रत्न, एखादी अंगठी घालायला आवडते म्हणून त्याच्या हातात घातली तर ती शोभून दिसणार आहे का? ती वायाच गेली. त्याचप्रमाणे ज्याच्या ठिकाणी विवेक नाही, योग्य अयोग्य काय हे समजण्याची शक्ती नाही, त्याला माझं हे बोलणं रुचणार नाही, पटणार नाही. ज्याप्रमाणे चंद्रोदय झाला तर कावळ्याला त्याची काही किंमत नसते, त्याला त्याचा आनंदच घेता येत नाही. ही अशी उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत. ही उदाहरणं द्यायचं कारणच हे आहे की जो साधक आहे त्यांनी परमेश्वराच्या ह्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये, कर्म करण्याकडे दुर्लक्ष करू नये, कर्माचा त्याग करू नये. कर्म मी करतोय या कर्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग करणं आवश्यक आहे. चित्तवृत्ती आत्मस्वरूपापाशी ठेवणं आवश्यक आहे.
पण ह्याच्या उलट जो परमेश्वराच्या बोलण्याचा अनादर करेल, परमेश्वराच्या या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवणार नाही, ज्ञानोबाराय म्हणतात, तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था, तयांसी संभाषण सर्वथा करावेना. हा परम अर्थ मी तुला सांगतोय की कर्म कर. कर्म करताना चित्तवृत्ती फक्त परमेश्वराच्या चरणी ठेव. पण हे ज्यांना रुचत नाही आणि जे स्वतःच्याच कर्तृत्व अहंकाराचं गुणगान गातात, माऊली म्हणतात त्यांच्याशी संभाषण सुद्धा करू नये. तयांसी संभाषण सर्वथा करावेना. असं म्हणून माऊली त्या जीवांचा द्वेष करायला सांगत नाहीयेत, तर त्यांच्यापासून आपल्या बुद्धीचं, आपल्या विवेकाचं रक्षण व्हावं म्हणून ही सूचना करतात. ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, म्हणून ते न मानिती आणि निंदाही करू लागती. माझं म्हणणं काही त्यांना फारसं पटत नाही आणि ते माझी आणि मी केलेल्या मार्गदर्शनाचीही निंदा करू लागतात. सांगे पतंगू काय साहती प्रकाशाते. आणि असं करण्याचं कारणच काय, तर पतंगाने दिव्याला आलिंगन दिलं की त्याचा नाश हा होणारच. माझं सांगणं त्या दिव्याप्रमाणे आहे, ज्वलंत दिव्याप्रमाणे आहे. त्यात पतंगाची काही चूक नाही, त्याला त्याची क्षमताच नाहीये, क्षमता माहितीच नाहीये. त्याच्या बुद्धीला भ्रम झालेला आहे आणि तो तेजाच्या दिशेने झेपावतो आणि स्वतःचा घात करून घेतो. पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषया चरण आत्मघाता. ज्ञानोबाराय, माऊली ज्ञानोबाराय इथे आपल्या सर्व साधकांना सावध करतायत. आपणच ते सर्व साधक आहोत, आपल्याला ते सावध करतायत आणि ते म्हणतायत की ज्याप्रमाणे पतंगाने दिव्याला आलिंगन दिले रे दिले की तेथ त्यासी अचूक मरण, त्याचा घात होणारच. त्याप्रमाणे विषयाचरण, देहसुख, देहाचे इंद्रियांचे लाड हे जर एखाद्याने पुरवले तर त्या ठिकाणी त्याचा आत्मघात झालाच म्हणून समजावा. आत्मघात होणं म्हणजे मी आत्मस्वरूप आहे ह्या बोधाचा घात झालाच. त्यांनी स्वतःला देहच समजलं आणि देह समजल्यामुळे मग तो अनेक अडचणीत आणि दुःखात आणि अज्ञानरूपी चिखलात सापडणार, याबद्दल संशय नाही. ज्ञानोबाराय अत्यंत तळमळीने साधकांना सावध करतात. माऊलीचा कळवळा आपल्याला दिसतोय, तो आपण समजून घ्यावा आणि त्यासाठी ह्या 192 ते 201 ओव्यांचं जरूर चिंतन मनन करावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.